आपलं एन्व्हायरमेंट खूप कॉन्शियसली चूज केलं पाहिजे. मिल जाएगा सब जो चाहिए, मिलेगा? अरे बिलकुल नाही मिलेगा. जन्माला आलेला मुलगा जंगलात टाकला तर त्याचा मोगलीच होणार आहे, त्याचा माणूस नाही होणार. सिगारेटची सवय असेल किंवा हे सगळ्या गोष्टी असतात, याच्यामध्ये कसं असतं की अरे मी नाही घेत, मित्र घेतात, पण हळूहळू नॉट 1% ला तुमच्या मनात ती भावना, इच्छा तयार होते की एक पफ मारूनच बघूया. आणि व्हॉट इज इट की इट इज युअर एन्व्हायरमेंट. सो आपण आपलं एन्व्हायरमेंट खूप कॉन्शियसली चूज केलं पाहिजे. आपल्या हातात आता हे तर नाहीये की आपलं एन्व्हायरमेंट आपण सगळं बदलून टाकू, मॅडम उद्या सगळं बदलूनच टाकतो, मला काही हे पॉझिटिव्ह वाटेना. हे आपल्या हातात नाहीये. आपल्या हातात आहे चूज करणं, की व्हॉट यू आर चुझिंग. कितीतरी लोक असे आहेत, दे हॅव अल्टिमेट क्वालिटीज. माझ्यामध्ये पण कदाचित 11वी-12वी मध्ये असतानाच तो स्पार्क होता जो आता आहे, पण माझं जे एन्व्हायरमेंट होतं त्यावेळेसचं ते खूपच नेगेटिव्ह आणि खूपच वाईट होतं, त्यामुळे मी बाहेरच नाही पडू शकले. पण ज्यावेळेस मी शिफ्ट झाले, मी बाहेर पडले आणि चांगलं एन्व्हायरमेंट चूज केलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आय हॅव कॅपॅसिटी, आय हॅव कॅपेबिलिटीज. सो सर्टनली वी हॅव टू नो की आपल्या एन्व्हायरमेंट मधून आपण घेतोय काय. ओके, मी कायम एक एक्झाम्पल देत असते, दॅट इज की डर के आगे कुछ पाने के लिए कुछ. कुणी सांगितलं? हु टेल यू दॅट? म्हणजे हा कुणाचा कोट आहे मला सांगा. आपण आईन्स्टाईनचा लावतो किंवा है ना अल्बर्ट एलिसचा लावतो किंवा सिगमंड फ्राइडचेच कोट लावतो आपण. हा डर के आगे जीत हे कोणाचा कोट आहे? आणि तुम्ही एवढ्या दिवसांपासून हे कसं काय सबकॉन्शियसली बाहेर आले? ठरवलं होतं का आपण जीत म्हणायचं? ठरवलं होतं का? सबकॉन्शियसली बाहेर आलं. कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय, सबकॉन्शियसली बाहेर आलं. म्हणजे किती डीप रूटेड आहे आतमध्ये, आहे की नाही? कुणी सांगितलं डर के आगे जीत असतं? असतं का? नसतं. डर के आगे कुछ करो तो जीत है भाई. डर के आगे जीत कसं आहे? उद्या माझी मॅरेथॉनची मॅच आहे, मी एखाद्या कोपऱ्यात जाऊन तिकडे बसले म्हणजे मी जिंकणार, कारण मी घाबरून बसलीये. डर के आगे जीत आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पडता. इथे मुलं हॉस्टेलला येतात सगळं घरदार सोडून, अभ्यासच करत नाहीत. म्हणजे काय? मिल जाएगा सब जो चाहिए, मिलेगा? अरे बिल्कुल नहीं मिलेगा. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है ना? सो सर्टनली हा जो बिलीफ आहे हा कुठून आलाय माहिती पण नाहीये. लहानपणी आईने शिकव, बेटा डर के आगे जीत है, कर कर कर. तर हे लहानपणापासून आपल्यामध्ये आलंय. बर, हे दोनच थॉट्स नाहीत आले, असे खूप आलेत की जगात माणसं चांगली नाहीत, चांगल्याला चांगलं मिळत नाही, असंच असतं. हे सगळं जे तुम्ही वापरता ना तुमच्या डेली लाईफ मध्ये, ही थोडीच आपली कामं, ही तर मोठ्या माणसांची कामं. आपण म्हणजे अनकॉन्शियसली काय करत असतो, चांगल्या पर्सनॅलिटीज पासून, चांगल्या लोकांपासून स्वतःला, ती त्यांची कामं, ती हुशार विद्यार्थ्यांची कामं असं म्हणून आपण स्वतःला डिटॅच करून टाकतो. परमेश्वर, आता श्रीकृष्णाचं उदाहरण द्यायचं झालं तर त्या माणसाच्या आयुष्यात किती डिटॅचमेंट आहे. म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याने प्रत्येक क्षणाला एक एक गोष्ट सोडलीये, प्रत्येक क्षणाला. पण आपण काय, आणि त्याच्यामध्ये तो आनंदाने राहिलाय. तो खूप मोठं एक्झाम्पल आहे लेट गोचं, की लाईफ मध्ये आपण लेट गो केलं पाहिजे. पण आपण त्याला वेगळं केलं, तो देव आहे. ती आपली कामं थोडीच आहे, ती देवाची कामं. आणि ह्याच्यामुळे आपण स्वतःला कुठेतरी खाली ठेवत असतो. सो व्हॉट एव्हर यू हॅव इन युअर माइंड, तुमच्या डोक्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की हे माझं काम नाहीये, खूप साऱ्या कमीपणाच्या भावना आहेत की अरे हे मला कुठे जमणार आहे, किंवा मला स्टेजवरती बोलता येत नाही, मला कम्युनिकेट करता येत नाही, मला ह्या गोष्टी जमत नाहीत, मला लोकांना फेस करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर कुणीतरी करत आहे म्हणजे तुमच्यासाठी ते पॉसिबल आहे. पण तुम्ही ते करत नाहीये कारण तुम्ही डिटॅच केलंय स्वतःला, स्वीकारलंय की तुम्ही करू शकत नाही. पॉइंट काय माहितीये? इंटरेस्ट. अभ्यासात इंटरेस्ट नाहीये, आता खरी मजा. का इंटरेस्ट नाहीये माहितीये? तुमचा दोष नाहीये याच्यामध्ये, मी कधीच विद्यार्थ्यांना दोष नाही देत. तुमचा इंटरेस्ट नाहीये असं नाही. सुरुवातीपासून, अगदी जन्माला आल्यापासून तुमच्यावरती प्रोग्रॅमिंग झालं की अभ्यास म्हणजे काहीतरी खूप बोरिंग आणि मूवी म्हणजे काहीतरी खूप इंटरेस्टिंग. जन्माला आल्या आल्या जर आपल्यावरती हे प्रोग्रामिंग झालं असतं ना,
की अभ्यास म्हणजे खूप इंटरेस्टिंग आणि मूवी म्हणजे बोरिंग, तर कदाचित आज सगळ्या लायब्ररीज फुल भरल्या असत्या आणि सगळे थिएटर्स रिकामे पडले असते. अँड दॅट इज द प्रोग्रामिंग. हे प्रोग्रामिंग अगदी छोट्या छोट्या म्हणजे पॉइझन, एकदम लिटिल लिटिल पॉइझन दिल्यासारखं आपल्यामध्ये झालेलं असतं आणि कळत नकळत तुमची पर्सनॅलिटी तशी चेंज झाली आहे. कळत नकळत तुमच्या अख्ख्या बिहेवियर वरती त्याचा इफेक्ट होतोय. आणि दिस इज द थिंग, जन्माला आलेला मुलगा जंगलात टाकला तर त्याचा मोगलीच होणार आहे, त्याचा माणूस नाही होणार. तसं तुम्ही जन्माला आल्यापासून ज्या गोष्टी तुमच्यामध्ये घेतलेल्या आहेत, दॅट इज डिफायनिंग की तुम्ही काय आहात. आता ते दोघं तिथं चुळबुळ करतायत, काहीतरी कमेंट करत असतील किंवा काहीतरी बोलत असेल, हे काय ह्यांचं आत्ता आलंय असं नाहीये, हे झालेलं प्रोग्रामिंग आहे, वर्षानुवर्षांपासून आलंय. मग त्यांनी ते कितीही कंट्रोल केलं की आज मला शांत ऐकायचंय, नो, त्यांची बॉडी तसं बिहेवच नाही करणार. आत आहे ना, ते सबकॉन्शियसली आहे, एकदम घुसलंय आतमध्ये. किती ठरवलं आज कमेंट नाही करणार, आज शांत बसणार आहे लेक्चरला, त्याचं बाहेरच येणार ते, कारण ते घुसलंय आणि त्याने त्याला पाळलंय त्या गोष्टीला.